नमस्कार. आज आपण बोलणार आहोत अक्षय तृतीयेबद्दल. हिंदू परंपरेमध्ये या दिवसाला खूप जास्त महत्त्व आहे. हा एक अत्यंत शुभ दिवस मानला जातो आणि आज आपण या दिवसाचं महत्त्व आणि त्यामागे असलेल्या काही रंजक गोष्टी जाणून घेणार आहोत. पण कधी असा विचार मनात आलाय का की एक साधा दिवस, एक तारीख अनंत काळासाठी शुभ कशी काय असू शकते? हा प्रश्न खूपच इंटरेस्टिंग आहे, नाही का? चला तर मग याच प्रश्नाचं उत्तर शोधूया आणि यामागचं रहस्य काय आहे ते पाहूया. अक्षय तृतीया हा सण वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातल्या तिसऱ्या दिवशी येतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हिंदू दिनदर्शिकेनुसार हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक आहे. याचा साधा सरळ अर्थ असा की या दिवशी कोणतंही चांगलं काम करण्यासाठी पंचांग बघायची किंवा वेगळा मुहूर्त शोधायची काहीही गरज नसते. हा संपूर्ण दिवसच शुभ मानला जातो. ह्या सणाचं जे काही सार आहे ना, ते सगळं त्याच्या नावातच दडलेलं आहे, अक्षय. चला आधी हा शब्द नीट समजून घेऊया, म्हणजे बाकीच्या गोष्टी आपोआपच कळतील. तर बघा, अक्षय हा एक संस्कृत शब्द आहे आणि त्याचा अर्थ होतो ज्याचा कधीही क्षय होत नाही, किंवा सोप्या भाषेत जे कधीच संपत नाही. आणि म्हणूनच अशी एक श्रद्धा आहे की या दिवशी आपण जे काही चांगलं काम करतो, मग ते दानधर्म असेल, पूजा प्रार्थना असेल, त्याचं फळ आपल्याला अनंत काळासाठी मिळत राहतं. ते कधीच संपत नाही. बरं, पण या दिवसाला इतकं महत्त्व का मिळालं असेल? तर याचं उत्तर आपल्याला आपल्या पौराणिक कथांमध्ये मिळतं. अक्षय तृतीयेचा संबंध एका नाही तर अनेक मोठ्या आणि दैवी घटनांशी जोडलेला आहे. विचार करा, एकाच दिवशी किती मोठ्या घटना घडल्यात. ह्याच दिवशी भगवान विष्णूचे 6वे अवतार मानले जाणारे भगवान परशुराम यांचा जन्म झाला. ज्ञानाचा अथांग सागर असलेलं आपलं महाभारत, ते महर्षी व्यासांनी गणपती बाप्पांना सांगायला सुरुवात केली, तो दिवसही हाच होता. इतकंच नाही तर पवित्र गंगा नदी स्वर्गातून पृथ्वीवर आली, तो दिवसही अक्षय तृतीयेचाच होता आणि एका संपूर्ण युगाची म्हणजे त्रेतायुगाची सुरुवातही याच दिवसापासून झाली. आणि हे तर अगदी स्पष्टपणे दाखवून देतं की हा दिवस समृद्धी आणि आशीर्वादाशी कसा जोडलेला आहे. पांडवांना सूर्यदेवाने एक अक्षय पात्र दिलं होतं, जे कधीच रिकामं व्हायचं नाही. धनाची देवता कुबेर यांना त्यांचं पद आणि सगळी संपत्ती याच दिवशी मिळाली होती. आणि जी आपल्याला अन्न देते त्या देवी अन्नपूर्णेचा जन्मदिवस सुद्धा हाच आहे. याच दिवशी घडलेली आणखी एक खूप सुंदर आणि हृदयस्पर्शी कथा आहे, ती म्हणजे भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे बालपणीचे मित्र सुदामा यांच्या भेटीची. याच दिवशी श्रीकृष्णाने आपल्या गरीब मित्राचं दारिद्र्य कायमचं दूर करून त्याला भरभरून ऐश्वर्य दिलं. ही कथा मैत्री आणि करुणेचं एक उत्तम उदाहरण आहे. चला आता जरा वर्तमानात येऊया आणि पाहूया की या सगळ्या परंपरांमधून प्रेरणा घेऊन आजच्या काळात लोक काय करतात आणि समृद्धीसाठी काय काय केलं जातं. या दिवशी लोक विशेष पूजा करतात, जप करतात, हवन करतात. सोने चांदी खरेदी करणं हे समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. असं म्हणतात की यामुळे घरात लक्ष्मीचा वास कायम राहतो. गरजू लोकांना मदत करणं किंवा दानधर्म करणं हे अक्षय पुण्य मिळवण्याचा एक उत्तम मार्ग मानला जातो. आणि हो, अनेक जण आपल्या नवीन कामाची, व्यवसायाची सुरुवात याच शुभ दिवशी करतात. या सगळ्या गोष्टींमागे एकच मूळ विश्वास आहे, तो म्हणजे या दिवशी सुरू केलेलं कोणतंही काम, मग ते लग्न असो, घर खरेदी असो किंवा एखादी नवीन गुंतवणूक, ते नक्की यशस्वी होतं आणि त्याचे शुभ परिणाम खूप काळापर्यंत टिकून राहतात. पण एक मिनिट, अक्षय तृतीयेचा अर्थ फक्त सोनं खरेदी करणं किंवा नवीन व्यवसाय सुरू करण्यापुरताच मर्यादित आहे का? नाही. या सणाचा एक खूप खोल, एक आध्यात्मिक संदेशही आहे, जो भौतिक समृद्धीच्या पलीकडचा आहे. आणि मला वाटतं ह्या सणाचं खरं सार इथेच दडलेलं आहे. हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की सोनं खरेदी करण्यापलीकडेही काहीतरी आहे जे खरं अक्षय आहे. आणि ते म्हणजे दान, निस्वार्थ सेवा आणि इतरांबद्दल मनात असलेली चांगली भावना. हेच खरं अक्षय पुण्य आहे. थोडक्यात सांगायचं तर हा सण आपल्याला समृद्धीची 2 रूपं दाखवतो. एका बाजूला आहे भौतिक समृद्धी, जसं की सोने चांदी खरेदी करणं, आणि दुसऱ्या बाजूला आहे अक्षय पुण्य, म्हणजे दान, सेवा आणि सद्भावना यांसारखी शाश्वत मूल्य. हेच खरं अक्षय धन आहे, जे कधीच संपत नाही. तर अक्षय तृतीया हा केवळ एक धार्मिक सण नाही, तर तो एका नवीन सुरुवातीचा, सकारात्मकतेचा आणि कधी न संपणाऱ्या शुभतेचा दिवस आहे. हा दिवस आपल्याला नेहमी चांगली कर्म करण्याची प्रेरणा देतो.